जसा पावसाळा सुरू झाला तशा आपल्याला मित्राच्या नर्सरीमधून काही झाडे घेऊन जायची होती, पण पावसाळा शेवटी संपला, पण मी काय झाडे घेऊन गेलो नाही. आता तर हिवाळा सुरू झालाय, पण म्हणलं जाऊ द्या, आता हिवाळ्यात पण पाऊस पडतो, त्याच्यामुळे मी माझ्या वेळातून वेळ काढला आणि काही झाडं आज घेऊनच टाकले. पण तेवढ्यात माझा मित्र मला म्हणे की मला काहीतरी स्वीट खाऊशी वाटतंय, मग मस्त त्याला स्वीट मध्ये घेऊन गेलो. नंतर वेळ संध्याकाळची झाली होती आणि वैजापूरमध्ये थंड हवेची वाई पण खूप सुंदर येत होती. मग काय खूप सारं फिरून झाल्यानंतर मी आणि माझा मित्र येऊन पोहोचलो घरी आणि दुसऱ्या दिवशी उठलो आणि मित्राला घेऊन लगेच येऊन पोहोचलो चहा पिण्यासाठी. पण विषय असा झाला की आपला मित्र काय मोबाईलला सोडायचं नाव घेत नव्हता. मग काय त्याच्यामुळे मी कोणत्याही वेळेचा विलंब न करता लगेच येऊन पोहोचलो आपल्या लॅबवरती आलो. पेशंट तर काय नव्हते बरं का, जे थोडेफार पेशंट होते ना ते सर्व करून घेतले आणि त्यानंतर मस्त निवांत बसलोच होतो. तेवढ्यात आपला चहा आला, चहा वगैरे घेतला, मस्त मूड फ्रेश होऊन गेला. मी चहा कुठे घेत नाही तेवढ्यात आपला मित्र माझ्याकडे आला. तो म्हणे आपल्या गाडीचा पण मला कॉल आला, ती पण म्हणते मला थोडंसं प्यायला घेऊन चला. मग काय तिचं पण मन नाराज न करता आम्ही तिला घेऊन निघलो आणि लगेच तिला विदेशी पिण्यासाठी घेऊन आलो. आपल्या मित्राने पण तिला 500ची पाजूनच दिली, त्याच्यामुळे गाडी पण म्हणे यावेळेस पार्टी खूपच हार्ड दिली. मग काय तिला पाजून झाल्यानंतर आम्ही पण आमचे काम आवरून घेतले आणि आम्ही पण निघलो लगेच घरी. चला तर भेटू आपण एका नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.